हा केव्हा निघेल? संरक्षण मंत्र्याच्या विचाराचा खासदार पाठवला तर गेले. म्हणून तर आम्ही म्हणतो घड्याला मतदान करा, म्हणजे ते आपोआप होत आहे. कारण तुम्ही मागच्या वेळेस जो विरोधी पक्षाचा खासदार दिला त्याचं तिथे चाललंच नाही. आता त्यांनी त्यांना सोडलं, ते आम्हाला सोडून गेले, आम्ही आमचा पक्ष घेऊया. आता आपल्याला मी भीमराव रमेशराव आम्ही जबाबदारी आणि त्यामध्ये एक प्रश्न तुमचे त्या ठिकाणी सोडून घेऊ. त्याच्यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीमध्ये प्राधान्य याही संदर्भामध्ये आपण एकनाथराव शिंदे, मी, देवेंद्रजी आपण शिष्टमंडळ घेऊन जाऊ. आता राजनाथ सिंग आहे, पुढे कोण रक्षा मंत्री होतील ते कळेलच. परंतु कोणतरी कर्तव्यास माणूस देशाचं संरक्षण करण्याच्या करता मोदी साहेब नेमणार, कदाचित आई त्यांना पण ठेवतील. मोदी साहेबांचा अधिकार या पद्धतीनं आपण काम करू आणि बरेच निवेदन दिलेले आहेत. त्याच्यामध्ये ते पाणी टंचाईच्या बद्दल मी बोललो. पाणी टंचाईमध्ये देखील आम्ही पाण्याच्या टाक्या आणि या सगळ्या गोष्टी करून घेऊ. त्याच्यामध्ये कचरा उचलला जात नाही, त्याही संदर्भामध्ये माझा तुम्हाला फायदा होणार. तुम्ही माझ्या बायकोला निवडून दिलं तर मी तुमचा पालकमंत्री. त्याच्यामुळे पालकमंत्र्यांच्या हातात महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, PMRD, त्याच्या संदर्भामध्ये जिल्हा परिषद आहे आणि राज्य सरकारचा निधी आहे. त्याच्यावर 5-6 ठिकाणून मी तुम्हाला मदत करेन, कारण माझी पण जबाबदारी वाढणार ना. उद्याच्याला बायको रात्री घरी म्हणली हे काम करून देतं, मला सगळ्यांनी त्याचं माझं काय खरं नाही. त्याच्यामुळं हा कचऱ्याच्या बद्दलचा पण आजार वगैरे रोगराई पसरते, त्याच्यामध्ये पण नवीन टेक्नॉलॉजी आपण वापरून सर्वांमध्ये भगराव तुम्ही सांगितल्यानंतर तुमचं काही शिष्टमंडळ आलं होतं, आम्ही ती स्थगिती दिली. आता त्याच्यातून योग्य मार्ग काढू, तुम्हालाही मान्य होईल आणि इतरांनाही मान्य होईल. असं आम्ही लगेच जास्त कर लावणार नाही. पहिल्यांदा जुनाच करणं 2-3 वर्ष तो ठेवू आणि नंतर 20%, 40%, 60%, 80%, 100% करू, जेव्हा तुम्हाला सगळ्या सुविधा दिलेल्या असतील त्यावेळेस. त्याचबरोबर पासपोर्टीचं काम करू. PMRD मध्ये BP मध्ये टुरिझम झोन दर्शवण्यात आलेला आहे. ते काय टुरिझम झोन काढून काय करायचं ते आपण एकत्र बसू आणि तो काढू. शेवटी ते आपल्या एकनाथराव शिंदेच्या हातात आहे. 10 नंबर गेट जवळ PMPM रस्त्यावर थांबतात, रस्त्यात अडथळा येतो, तिथं आपण पाटबंधारे खात्याची जमीन त्या ठिकाणी घेऊ. त्याच्याबद्दल काही काळजी करू नका. शासकीय दवाखाना करू, हे सगळं करू. फक्त 7 तारखेला घड्याळाच्या शेजारचं बटन दाबा. मी त्याच्यातले बरेचसे प्रश्न पहिल्याच काही दिवसामध्ये मार्गी लावतो. त्याच्यामध्ये कार्यक्रमाचे नियोजन आमचे सरपंच उमेश सर पाटील, संजय दिवार, त्याचबरोबर निखिल गावडे, फ्युजन सिटी सोसायटीचे विशेष सहकार्य मिळालं. त्याबद्दल ज्यांनी संयोजनामध्ये भाग घेतला त्यांना मनापासून धन्यवाद, मनापासून आभार. असंच सहकार्य करत चला, आम्ही पण तुम्हाला सहकार्य करत जाऊ आणि आपल्या सगळ्यांचा कायापालट करून घेऊ. राज्याचा देशाचा विकास होईल. धन्यवाद.